जय श्री कृष्ण। तुलसीदास जी, रामदास स्वामी, श्री कृष्ण, शुकमुनी, श्रुती, स्मृती या सगळ्यांचा आधार घेऊन आजचं सकाळचं ध्यान इथे, तिकडे संध्याकाळचं ध्यान संपलं. वेळेवर सुरुवात झाली. कालच्या सत्रात इथे अमेरिकेत मी जे विचार व्यक्त केले ते थोडीशी आठवण सांगतो. त्यात मी म्हणत होतो, जो समय का आदर करता है उसका समय आदर करेगा, जो समय का अनादर करता है उसका भी अनादर ही होगा. हे प्रचिती याची घेऊन बघावी. जो काल परत्वे, काळाच्या नियमाप्रमाणे चालतो, वेळेचं भान ठेवून पंक्च्युअल, चोख, व्यवहारात दक्ष, अनपेक्ष, शुचिर, दक्ष. श्रीकृष्ण सुद्धा गीतेत म्हणतात, जनरल लूज गुज, कोणत्याही वेळी काही कसंही नाही, मग अपेक्षा निर्माण होतात. अशुचिरभूत म्हटलंय, जो वेळेचं लक्ष नाही देत वेळेकडे, ते अशुचिरभूत म्हणजे अस्वच्छ. मग मनातही अस्वच्छता. जो वेळेचा आदर करेल, वेळ देर सवेर त्याचाही आदर होईल, तिचाही आदर होईल. म्हणजे वेळेचं भान नाही, वेळेचा अनादर, समय पण, काळ पण भान नाही ठेवणार, अनादर होईल. आणि मोजक्या घडी मिळाल्या, मोजके श्वास मिळाले, मोजकं जीवन मिळालंय, मोजका वेळ मिळालाय. इकडे तिकडे लक्ष नाही देत, केवळ किती निघून गेला. दिवसांवर दिवस, हफ्ते, महिने, वर्षानुवर्षे, दशक निघून गेले. ज्या उद्देशासाठी आलो होतो त्याची कल्पना सुद्धा नाही. भ्रमात राहून जसं वाटलं तसं जगलो. जसं मी श्लोक सांगितला मगाशी, दोहा होता तुलसीदासजींचा, सतगुरु मेरा सूरमा. सूरमा म्हणजे पहलवान, बलवान पहलवान, करे शब्द की चोट, सतत मार देतो. गुरु माझा मारे गोला प्रेम का. पहलवान शिष्याला जसं तयार करेल, आपटून आपटून, पटकून पटकून शिकवून, पण प्रेमाने. पण मारे गोला प्रेम का, हरे भरम की खोट, भ्रम दूर होतो त्यांनी. असं हे गुरूंचा गुरु, गुरुर गरियान महतो महियान, ज्याच्यासाठी म्हटलंय भगवद्गीतेत आणि इतरही ठिकाणी, कृष्णम वंदे जगद्गुरुं ज्याला म्हटलं. सगळ्या काळातला जो गुरु आहे, नुसता त्या द्वापर युगातलाच नव्हता, कलियुगातही जो आहे महागुरु, परमगुरु, सगळ्या काळात आणि सगळ्यांचा गुरु असलेला. फक्त हिंदूंचा नाही, फक्त आमचा तुमचा नाही, संपूर्ण जगाचा गुरु असलेला जगद्गुरु. तो म्हणतोय इथे भगवद्गीतेतही तेच तेच वचन. तर 5व्या अध्यायात कर्मसन्यास युगात आपण 12व्या श्लोकावर होतो मागच्या वेळेस. युक्त कर्म फलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम्, अयुक्त कर्मकारेण फले सक्तो निबध्यते. हा श्लोक झाला होता आपला मागच्या वेळेस. त्याच्या आधीचाही जस्ट एक पाऊल मागे घेऊन पक्क करण्यासाठी, कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. ते हिंदीत वाचून दाखवतो आणि तिथून सुरुवात करू. कर्मयोगी ममत्व बुद्धि रहित, केवल इंद्रिय, मन, बुद्धि, शरीर द्वारा भी आसक्ति को त्याग कर अंतःकरण की शुद्धि के लिए कर्म करते हैं. जसं कोलेस्ट्रॉल आपल्या आर्टरीमध्ये अडकून जाईल तर मग स्टक होईल, रक्तप्रवाह नाही होणार, हृदयापर्यंत ठोके बंद होतील. म्हणून आपण काही वेगळे पदार्थ खातो, काही पदार्थ खाणं बंद करतो, धावतो, चालतो, व्यायाम करतो, कारण त्या आपले नसा स्वच्छ राहाव्या, त्यात कुठली अटक नसावी. तसंच आवश्यकता जरी नसली, हृदयाला धावण्याची आवश्यकता नाही आहे, हृदयाला हेच खा तेच खा त्याची आवश्यकता नाही आहे, हे नका खाऊ ते नका खाऊ.
पण हृदयाशी जोडलेल्या ज्या नसा आहेत त्या स्वच्छ राहाव्या, मग रक्तप्रवाह राहील म्हणून. तसंच आत्म्याला काही आवश्यकता नाही काम कर्म करणं, संबंध, नातेगोते. पण आत्म्याच्या भोवती जे शरीर धारण केलेलं आहे ते ठीक राहावं, मन शुद्ध राहावं, बुद्धीत विचार स्पष्ट राहावे म्हणून कर्म करणं आवश्यक. तेवढ्यासाठी फक्त कर्म करणं, त्यातून शिकण्यासाठी, न की त्यातलं फळ आपल्याला काय मिळालं, शेवटी काय मिळालं. शेवटी काहीच मिळत नाही. आजच्या सकाळच्या ध्यानात जे सुरुवातीपासून ते ध्यानाला त्यांनी ऐकलं असेल, भगवद्गीतेतले श्लोक जे सांगितले होते, ये हि संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आद्यवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. हा श्लोक झालाय आपला आधी. इंद्रियांनी, कर्मेंद्रिय असो किंवा ज्ञानेंद्रिय असो, कुठल्याही कर्मेंद्रियांनी, एक मिनिट, कॅमेरा थोडा मला ऍडजस्ट करावा लागेल. कुठल्याही इंद्रियांनी, कर्मेंद्रिय म्हणजे हात पाय आणि ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्यांनी आपण ग्रहण करतो, डोळे, नाक, कान, जिव्हा, त्वचा, त्यांचे जे विषय आहेत ते ज्यात रत होतात. डोळ्यांनी बघणं, जसं कानाने ऐकणं, जिभेने खाणं किंवा बोलणं, हाताने काही काम करणं, पायाने चालत जाणं इकडे तिकडे, हे ही संस्पर्श ज्या भोगा, त्या दोन्हीचा जो कुठला कॉन्टॅक्ट आहे, जे काही बघशील अर्जुना, कौंतेय, कुंतीपुत्रा, जे काही ऐकशील, जे काही खाशील, जर आपण भान हरपून जर असलं, लक्ष नसलं, आत्म्याला समर्थ नसलं, हे जे कुठले संस्पर्श ज्या भोग, ज्या कुठल्या भोगात रत होशील, अपेक्षेचा, खाण्यापिण्याचा, ऐकण्याचा, बोलण्याचा, कशाचाही, ये संस्पर्श ज्या भोग, जे कुठले भोग असतील, दुःख योनय एव ते, दुःखाची योनी आहे. मी ध्यानाच्या वेळेस म्हणतो, तिथून जन्म होणं, तर रेडी आहे बाळ, एकानंतर एक बाळ, जुळे, तिळे, सप्तक तयार आहे. मनाला जिथे कुठे रुतलं असेल तिथून बाळ निर्माण होणार. कोणते बाळ? मुलं बाळ. दुःख योनय एव ते आदि व अंत कौंतेय, आद्यवंतु तू कौंतेय, ते सुरुवात आहे आणि संपणार आहे, टिकणारच नाहीये. आधी नव्हते आणि नंतरही नाही राहणार. थोड्या वेळासाठी येऊन राहिले, पण जाताना दुःख सोडून जातील. न तेषु रमते बुधः, बोधाला प्राप्त झालेले, बुद्धिमान असलेले, बुद्धीचा वापर करणारे, उपयोग करणारे, बुद्धीला गहाण ठेवून किंवा बाजूला विसरून नुसतं मनाप्रमाणे, मनाला जसा विचार आला तसं न जाणारे, त्यांना बुध म्हणतात. बोधी प्राप्त. न तेषु रमते, त्यांमध्ये रमत नाही, दुर्लक्ष करतात, घृणा नाही करत, छी थू करून फेकून देऊन पळून नाही जात, संन्यास येऊन नाही जात, रमण नाही करतात, बाजूला ठेवून देतात. कुत्रा दारावर आला, कुत्र्याला पोळी टाकली, तिथेच ठेवला, आत नाही येऊ देत, इकडे तिकडे जाऊन जसं तसं सगळं. कोणी दारावर भिक्षुक आला, तेवढं भिक्षा पात्र दिलं आणि ते निघून गेले पुढे. भिक्षांदेही म्हटलं. इथे येऊन बसून पुन्हा आपल्याच घरात नाही, मग ते जाणार नाही, हळूहळू घर करून बसतील, अपेक्षा वाढेल. तर म्हणून फळांच्या अपेक्षेने नाही योगी, पण कर्मशुद्धीसाठी. केल्याने समजते ना, केल्याशिवाय नाही कळत. जावे त्याच्या वंशी म्हणतो, म्हणजे ज्याच्या जोड्यांमध्ये चालून पाहावं, ज्याच्या त्याच्यात काय काय सहन करावं लागतंय, कोणाच्या जोड्यांमध्ये कसे खडे आहेत, किती दुखतात पाय, ज्याच्या त्याच्या जागी त्याचं त्यालाच समजते काय काय भोगावं लागतं. कारण ते केल्यानंतर त्या शरीरात जो आत्मा आहे, त्याला त्या शरीरातून जो अनुभव मिळतो तेवढं त्यातच कळणार. म्हणून या शरीरात आलेल्या आत्म्याला या शरीराचे कार्यनिर्वाह करून तरच मग लक्षात येईल. म्हणून तेवढ्यासाठी ते समजण्यासाठी फक्त कार्य करतात, न की आत्मशुद्धये योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा, आत्मशुद्धी, फळांचा संग सोडून. हा श्लोक झाला आता मागच्या वेळेस. आणि
कर्म योगी कर्मों के फल का त्याग करके भगवत प्राप्ति रूप शांति को प्राप्त होता है. अपेक्षा वाला पुरुष, सकाम पुरुष, त्याच्या मनात अपेक्षा आहे की आम्ही असं केलं तर इतकं मिळालं पाहिजे, आम्ही असं म्हटलं तर तसं म्हणायला पाहिजे, हे दिलं तर ते मिळायला पाहिजे. पुरुष कामना की प्रेरणा से फल में आसक्त होकर बंधता है. युक्त कर्म फलम त्यक्त्वा, योगी तोच आहे, योगिनी तीच आहे, योग सिद्धी त्यांचीच झाली आहे, त्यांनी अपेक्षांशी संबंधच नाही, स्वतः सिद्ध आहे. शांतीम आपनोती नैष्ठिकीम, निष्ठावान शांती प्राप्त झाली, पक्की ठोकलेली शांती प्राप्त झाली, डगमगणारी शांती नाही. कोणी प्रशंसा केली, कोणी काही दिलं, कोणी काय आणून दिलं, कोणी काय असं म्हटलं तर हा बरं वाटलं, छान आहे, शांती आहे, चांगला आहे, अच्छा आहे, तुम बहुत अच्छे लोग हो सब. आणि उलटून जाऊन दुसऱ्या दिवशी कोणी काही म्हटलं तर एकदम अशांत झालं. ती निष्ठावान शांती नाही. व्यभिचारिणी शांती म्हणतात. व्यभिचार आहे त्यात, एकासोबत नाही मन लागलेलं. श्रीकृष्ण पुढे भक्तीर अव्यभिचारिणी 12व्या अध्यायात प्रयोग करतात शब्दाचा, अव्यभिचारी, निष्ठावान, लॉयल, तशी शांती प्राप्त होते जर अपेक्षांसोबत संबंध तोडला तर. अयुक्त जो आहे, असं नसलं काम कारेण फले सक्तो निबद्धते, बंधनाचा अनुभव का होतो? दुःख त्यालाच होतं जे बंधनात आहे. जेलमध्ये असलेलाच मुक्ती नाही. दुःखाचं एकच कारण बंधन, बस, बाकी काहीच कारण नाही दुःखाचं. बंधनाचं एकच कारण अपेक्षा, बस, बाकी काहीच कारण नाही. म्हणजेच काय, ए इक्वल्स बी आणि बी इक्वल्स सी, म्हणजेच ए इक्वल्स सी. म्हणजे दुःखाचं एकच कारण आहे अपेक्षा. आणि कारण मधलं बंधन जर काढून टाकलं तर, आणि अपेक्षेचे एकच कारण आहे अज्ञान. समजलंच नाही वास्तविक सत्य. अर्धवट थोडं लक्ष देऊन थोडं करून, कार्य करून, जे काय जसं वाटलं तसं त्या दिशेने तसं चालून बस तेच वाटलं. पण एवढा पूर्ण दिलेल्या मनुष्य बुद्धीचा उपयोग नाही केला की अरे इतक्या वर्षानंतरही जर मला समजत नाही, अनुभव नाही होता, तर म्हणजे काहीतरी कुठेतरी गल्लत होते, काहीतरी गडबड होते. असा जर व्यवहार होऊन राहिला तर थोडं आत जाऊन धैर्य धारण करून ओपन माइंड ठेवून की शक्य आहे बाबा, माझ्याच्याने काही चूक होत असावी, मी नीट विचार नसेल करत, शक्य आहे, शक्य नाही, पण शक्य आहे एवढे म्हणून विचार करणं. तर मग तिने साफसफाई, स्वच्छ सुरुवात. कुठेतरी वास येत आहे, काहीतरी आपण वास काहीतरी आहे, बरोबर नाही वाटत आहे, कुठून दुर्गंधी काय आहे. सो वास घेत दिल्यावर उंदीर मेलेला दिसला, दुसऱ्या तसंच पडला राहू दिला असता तर दुसऱ्या दिवशी अजून वास, तिसऱ्या दिवशी तर अजून असह्य झाला असता. नाही तर बाहेरून वास येतो, बाहेरून वास येतो, कुत्रा मेलेला दिसला. भारतात आपला अनुभवाला येतात. इथे उंदीर मेलेला, कुत्रा मेलेलाचा अनुभव नाही तितका असा वास होता, पण तरी काहीतरी जळते याचा वास येतो, जाऊन पहा. नाही, हे नॉर्मल नाही वाटत आहे, बरोबर असं सहज नाही वाटत आहे. असं जेव्हा जीवन सुरू आहे की सहज जीवन निर्माण केलं तर सुखी आनंदी जीवन सगळ्यांना प्राप्त होतं. काही कुठे भेदभाव नव्हता. आता पुढे लवकरच ऐकू आपण की मी नाही काही गडबड नाही करत. 2-3 श्लोकातच श्रीकृष्ण म्हणणार आहे. 2-3 आजपासून 3ऱ्या श्लोकात येईलच. मी नाही मध्ये करत, याला दुःखात टाकू, याला असं करू, याला वर उचलू. 2-3 वेळा म्हटलं भगवद्गीतेमध्ये, मी परीक्षा नाही घेत, मी गडबड नाही करत, मी मेस नाही करत, उगाच याला इकडे त्याला तिकडे त्याचं तसं. स्वभावस्तु प्रवर्तते, हे सृष्टीचक्र स्वभाव ज्याचं त्याच्या स्वभावाने स्वतःच तयार केलेला आहे. स्वभाव, आपला भाव जसा असेल त्याच्याप्रमाणे हे तयार केलेलं आहे ते. तर जर कुठे वास येतात, जळला काही, तर लक्ष द्यावं ताबडतोब, दक्ष होऊन लक्ष द्यावं. तर जीवनात जर दुःखाचा अनुभव होतो आहे तर काहीतरी कुठेतरी जळते आहे चित्त, काहीतरी कुठे सडते आहे, तेच ते बसलेलं, ते सडलेलं तेच ते असलेलं काढून टाकावं, त्याग त्याचा करून
बाहेर काढून फेकून देतो आपण उंदीर, म्हणजे काय कुत्रा, की जळका असेल तर बंद करतो, ज्याच्यामुळे ते जळून राहिलाय ते, जिथे चित्त चाललाय ते आग. तर अयुक्त जी व्यक्ती आहे, अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते, या श्लोकात म्हटलं होतं. ते सोडण्याची याची तयारी नाही, अपेक्षेची, फळाची, असं मिळावं तसं, असं व्हावं तशी, असे शब्द, असं ऐकावं, असं ट्रीट करा. ते सक्त आहे, आसक्त आहे, सक्ती आहे. सक्त मजुरी म्हणतो ना, सक्तीची. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा तशीच आघात होणार. म्हणून दक्ष होऊन, लक्ष देऊन विचार करा, की असं का होते आहे? काहीतरी नक्की गडबड आहे. काहीतरी बरोबर नाहीये. नक्की कुठेतरी काहीतरी जळत आहे. नक्की काहीतरी सडते आहे. हा पहिला पुरुषार्थ करा. बाकी नाते-गोते राहिले न राहिले, याच्यासोबत नातं पक्क पहिले करावं. बाकी घरदार राहो न राहो, आपल्या घरात असलेलं हे जे घर आहे शरीररूपी, वासुदेवकडे लक्ष द्यावा. बाकी अन्न शिजो न शिजो, इथे चित्त जळून राहिला तिथे पहिलं लक्ष द्यावं. सगळा व्याप सोडून पहिला हा जो संताप होतो आहे तिथे लक्ष द्यावं. तर या श्लोकात म्हटलं की हे ज्यांनी केलं हा पुरुषार्थ जो प्रायोरिटी दिली, प्राधान्य ज्याला दिलं, गौण मध्येच ज्यांचं जीवन व्यर्थ नाही गेलं. गौण म्हणजे ते इतक्या काही महत्वाच्या नाही. खाण्यापिण्या इत्या गोष्टी तशाही होतात. कोणाचं नाही झालं आजपर्यंत खाणं-पिणं. आणि खाणं-पिणं ज्यांना नाही मिळालं ते भुकेने मेले, ते इथं काय शरीरच मिळालं. आपल्यावर नक्कीच नाही अशी गोष्ट येणार आहे, की भुकेने मरण्याची वेळ येईल, तहानेने मरण्याची वेळ येईल, श्वास कोंडून मरण्याची वेळ येईल, नग्न अवस्थेत थंडीने कुडकुडून मरण्याची वेळ येईल. अशी वेळ नाही येणार आहे. तर मग पहिले आता उरलेले दिवस, उरलेले श्वास, उरलेले क्षण प्रधानकडे लक्ष द्या. याला ईश्वराला वेदांमध्ये प्रधान म्हटलं आहे. मागच्या वेळेसही सांगितलं होतं मी, मुख्य, प्रमुख, मेन, मॅन. हा एकच प्रधान आहे, बाकी सगळं गौण आहे असं म्हटलंय. हा एकच पुरुष आहे, बाकी सगळी सावली आहे असं म्हटलंय. सावली चाटत बसली पूर्ण वेळ तर मातीच येणार. प्रधान, मुख्य व्यक्तीकडे दुःख यो नयते आद्यवंत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी म्हटलं. श्रीकृष्णाचे भगवद्गीतेतले वचन झालेला आहे आपला श्लोक. नतेषु रमते बुधा, उदासीन, तिथून डिसरिगार्डिंग, उदास नाही, आसीन, म्हणजे वर बसलेला, आसीन, आसन करून या सगळ्यांच्या वर उठून बसलेली व्यक्ती उदासीन म्हणजे. उदासीन म्हणजे उदास नाही, निराश नाही, हताश नाही. ते सोडतं घेऊन, दुर्लक्ष करून, छूटछाट देऊन स्वतः वर चिखलातून उठून वर जाऊन कोरड्या जमिनीवर आसन टाकून बसलेली स्वच्छ जागी ती उदासीन व्यक्ती, ती उदासीन स्त्री. अचिंत्य भेदाभेद चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं, तटस्थ आहे जीवात्मा. त्याची विरज नदी वाहते आहे, प्रवाह आहे गुणांचा, ओला आहे, ओली नदी आहे आणि कोरडी जमीन आहे. पंढरपूरला गेलं, चंद्रभागा चं दर्शन झालं, कुठल्याही वृंदावन, यमुना नदीचा, काशी क्षेत्रात गंगा नदीचा पूर्ण ओलावा, पूर्ण नदीचा प्रवाह दिसतो आणि थोड्या अंतरावर पूर्ण कोरडी जमीन दिसते. पाण्याचा एक थेंब नाही, इथे इथे मातीचं एक कण नाही, नुसतं ओलं 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 आणि नुसतं कोरडं 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 आणि मधला भाग जो असतो तो चिखल असतो. थोडं पाणी आणि थोडी माती आहे, दोन्ही थोडं थोडं आहे. तर तसा जीवात्म्याची ती अवस्था म्हटली आहे शास्त्रांमध्ये. चिखलात रुतलेला जीव आहे, स्वतः कोरडा, पण पाण्याच्या स्पर्शाने ओला झाला आणि कन्फ्यूज झाला चिखलाने, की मी हे पाणी आहे की मी ही कोरडं जमीन आहे. मी एका ठिकाणी स्थिर असणारा हा दगड आहे की हे सतत वाहत जाणारी नदी आहे, धड कुठे स्थैर्य नसणारी. चिखल आहे मी. चिखल म्हणजे काय? तटस्थ त्याला म्हणतात. तट, गंगा तट, यमुना तट, गोदावरीच्या तटी, तटाक यात्रा. तटस्थ तिथे उभा असलेला जीवात्मा म्हणजे मी, तुम्ही. आपल्याबद्दल म्हटलं शास्त्रामध्ये, आपण तटस्थ जीव आहे, म्हणजे मध्ये रुतलेला, चिखलात फसलेला,
न धड पाण्यात आहे, न धड जमिनीवर आहे. कन्फ्यूज झालेला की मी आहे कोण, इकडवाला आहे की तिकडवाला. वास्तविक स्वरूप मी कोरडा आहे. त्या पाण्यासोबत खेळण्याची इच्छा झाली, वृत्ती झाली, तिथेच थोडं तळ्यात मळ्यात तेच सुरू आहे. त्याच्यामुळे चिखलात रुतून बसला आणि मग कुठेतरी विसरूनच गेलो स्वतःचं स्वरूप. चिखलात रुतून, चिखलातून मातीच लागणार, स्वच्छ नाही होणार. तर पुढचा श्लोक आजचा, सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. हलकासा उल्लेख केला होता मी या श्लोकाचा मागच्या वेळेस. नवद्वारे पुरे देही या पात्राचा मागच्या वेळेस म्हटलं की या पुढच्या वेळेस येणार आहे म्हणून श्लोक. की 9 दारांचं शरीर, हे 2 दार डोळ्यांनी टुकुर टुकुर पाहून जे काही आत सतत येऊन आला, हे 2 नाकानी, हे एक मोठं भोग, सगळ्यात मोठं दार महाद्वार. म्हणून हे सगळ्यात नियंत्रण ज्याचं, अनेक शास्त्रामध्ये, अनेक संतांनी, अनेक गुरूंनी, अनेक अनुभवी सिद्धांनी म्हटलं, सगळ्यात इथे ज्याचा कंट्रोल, त्याचं सगळ्यात महत्वाचं कल्याण. कारण हे डबल, हे दुधारी तलवार म्हटलेलं. तलवारीकडे एकीकडून धार असते मान कापाला, पण 2 धारी जे धरलं त्याला स्वतःलाही धोका असतो. इकडून धरलं का, कारण यांनी 2 काम होते. चवीची डेंजर आहे, हे पाहिजे ते पाहिजे, चटोरेपणा, सतत वासना, इच्छा त्याच्यात खाण्यापिण्यातच. आणि शब्द, या एकच लोली दिसायला लोली आहे, लोली लंगडी, पण सगळ्यात खतरनाक, सगळ्यात सामर्थ्यवान. डोळ्यांनी जास्तीत जास्त पाहून, कानाने ऐकून, नाकाने तर कमीत कमी, त्वचेने स्पर्शाने, पण जिभेने हे ते महाद्वार जे मेन एंट्रन्स जो आहे, सगळ्यात मोठं भोग, ते सगळ्यात खतरनाक नाक. म्हणून वॉच करा, त्याच्यावर लक्षात ठेवायला सांगितलं आहे. डबल काम होतं, डबल गडबड होऊ शकते. डबल कामही चांगलंही होऊ शकतं. मग डबल इंजिन आहे एका गाडीला, समोरूनही इंजिन, मागूनही गाडी आहे, दमदार आहे. तर असे 9 द्वार असलेलं आहे. 2, 4, 6, 7 आणि 2 खाली. नवद्वारे पुरे देही न एव कुर्वन्न कारयन्. कोण, कसं, सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी. हात मागे करून, मस्त पायावर करून महाराज आरामात जीवन जगतात आहे. कोण, योगी महाराज. कसे काय, सर्व कर्माणि मनसा संन्यस्य. संन्यास येऊन नाही बसलाय, जिथे तिथेच आहे, स्वतः सोडून नाही गेले कुठे, शरीराने कुठे सोडून नाही गेले. अर्जुन काय म्हणत होता, मला हे युद्ध नाही करायचं, नाही योद्धसे इति गोविंद. तूष्णीम बहुवच, हे काढून सगळे आपलं ठेवून बसून मला जायचं आता. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखेन च किम न राजेन गोविंदम किम भोगैर जीवितेन वा. पहिल्या अध्यायात, एकदम पहिल्या विषाद युगात म्हटलं, काय हेच काय काम आहे, नको मला, सुख नको, आनंद नको, प्रेम नको, कंटाळा, उद्वेग आला, वियोग, मी सोडून जातो, हे शरीराने सोडून जातो, युद्धभूमीपासून दूर जाऊन. शरीराने गेयस नित्य संन्यासी, शरीराने नको सोडू. याच अध्यायात 3रा श्लोक आपण केला होता. यो न द्वेष्टी न कांक्षती. अरे तू इथेच राहा, युद्ध तर कर, शरीरावर तुझे सामर्थ्य आहे ते कामात येऊ दे, समाजाच्या उद्धारासाठी जे काही तुझ्याच्याने जेवढं काही बनते. मनाने नित्य संन्यास, फर्स्ट क्लास राहा, मस्त मजेत राहा युद्ध करताना. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय. तू विंदास राहा, मेला तरी, हतो म्हणजे मरण, प्राप्स्यसि स्वर्गम, कारण की तू धर्म युद्धात लढता. इथे जेवढे दोन्ही बाजूनी लढणाऱ्या सगळ्यांना, तू विशेष धर्माच्या बाजूनी लढतोय, क्षत्रियाचा धर्म आहे. मेला तर स्वर्ग प्राप्ती, जित्वा वा जिवंत राहायला, भोक्षसे महिपती होशील, राज साम्राज्य सम्राट होशील. दोन्हीकडून तुझं कल्याण आहे. इथे जर टिकून राहून राहिला, पळून नाही गेला तर, मेला तरी जिवंत राहिला, त्याच्यामुळे उठ आणि युद्धाला. त्याच्यामुळे हताश, निराश, दुःखी, पीडित, चितू करत
रडत पडत नको, मस्त छाती टेकून डंके की चोट पे उभा राहा, युद्धाला लाग. जे समोर कार्य आहे ते फर्स्ट क्लास कर, बिंदास राहा, योगी बन. तस्माद योगी भवार्जुन. त्याच्यासाठी म्हटलं मनसा संन्यस्य असते. इथे सर्व कर्माणी मनसा संन्य, मन आणि अपेक्षा सोडून दे. संन्यास सामान्यासः इति संन्यास. चांगल्या प्रकारे जिने सोडून दिला तो संन्यास घेतला. चांगल्या प्रकारे मनाने सोडता येऊ शकते, शरीराने चांगल्या प्रकारे नाही सुटू शकत. हे मागच्या दोन्ही सत्रांमध्ये डिटेलमध्ये विश्लेषण झालं म्हणून मी आता कमी करतो या विषयावर. तर सर्व कर्म, कर्म तर सगळे करणं, पण मनाने संन्यास्य असते सुखम वशी. तोच मग मस्त हात काखावर करून पायावर टेकून करू शकतो सगळं कार्यरत असताना. नवद्वारे पुरे देही न एव कुर्वन न कारयन. आपल्या आत्मप्रकाशात लक्षात येते की अरे मी काही करत, हे इंद्रिय माझे डोळे बघून राहिले, कान ऐकून राहिले, नाक श्वास घेऊन राहिला, मी काय करू? जसं मला आपल्या इच्छेने मी काही नाही करत आहे, मला काही नको आहे. मला इकडे जाऊन जाऊन तोंड नाही मारायचं, मला काही चंबार चौकशा नाही करायच्या, मला चबर हे खायचं ते खायचं, चटोरेपणा नाही करायचा. शरीर रक्षणासाठी जे समोर येत आहे, जसं येत आहे ते पर्याप्त आहे. बस मला मुख्य माझ्या प्रभूमध्ये ईश्वरात रत राहायचं आहे. मी न काही करत आहे ना काही करत आहे, न कुर्वन न कारयन. मी आत्मा, माझं वास्तविक स्वरूप, मी नाही काही करत आहे. म्हणजे चैतन्याच्या स्पर्शाने, माझ्या सामर्थ्याने हे इंद्रियांच्या विषया, इंद्रियार्थेषु जिराची फोडणी जेव्हा आपण गरम करतो, भाजून किंवा जिऱ्याची फोडणी दिली, तो वारा असल्यामुळे त्याचा वास त्याला उदबत्ती लावली, हिंगाची डबी उघडली, हवाबाण हरडे समोर ठेवला, ते वाऱ्याच्या स्पर्शाने वाहत वाहत ज्याच्या नाकापर्यंत आला, त्या समजा मी दुसऱ्या खोलीत आहे, कोणीतरी फोडणी देत आहे किंवा काही दुसरं सुरू आहे, मी नाही काय म्हटलं की मी नाही केला काही, हे येऊन राहिला, तिथे काहीतरी होऊन राहिला, त्याच्या संस्पर्शाने, वाऱ्याच्या स्पर्शाने तो वास इथपर्यंत येतो. ठीक आहे, तसा उल्लेख इथे आहे. मी म्हणजे आत्मा, इलेक्ट्रिसिटी, भिंतीमध्ये जी इलेक्ट्रिसिटी आहे, तिने म्हणावं की अरे नाही नाही नाही, मी नाही हे चटका दिला तुला, माझ्यामुळे नाही झालं, मी तिथे होती नसती, कोणीतरी प्लग केलं ते वॉटर हीटर, पाणी नव्हतं त्यात, जळून गेला, मी नाही केला. मी थंडही नाही केला, मी गरमही नाही केला, मी जाळलंही नाही, मी माझं नुसतं अस्तित्व आहे. माझ्या स्पर्शाने तो प्लग टाकला, माझ्या स्पर्शाने ज्याने त्याने ज्याचा त्याचा जसा स्वभाव होता, वॉटर हीटरच्या रॉडचा स्वभाव काय, लगेच तापून जाणं, तो तळाखेबाज, लगेच गरम होणं, स्वतःही गरम झाले. महाराजांनी आपल्या भोवती जे कोणी असेल सगळ्यांना गरम करून सोडलं वॉटर हीटर त्या रॉडने. त्याचा स्वभाव गरम करण्याचा आहे. त्याच्या उलट कॉईल, रेफ्रिजरेशनच्या कॉईलमधून जे फ्रिऑन गॅस होता, CF2 जे कुठला असेल, AF14 आता नवीन प्रकारचा, त्याचा स्वभाव काय थंड होण्याचा आहे. तर त्यांनी प्लग केला, तर मी नाही त्याला थंड केलं, मी नाही याला गरम केलं, त्याचा स्वभाव शीतल आहे. मनवा शीतल होय, औरों को शीतल करे, आपो शीतल होय. तर त्यांनी स्वतःही थंड झाला आणि त्याच्या अवतीभोवती जेवढे ठेवले सगळ्यांना थंड, प्रिझर्व, जास्ती दिवस टिकले. जे थंडे राहिले, जे गरम चित्त ते उडून गेले, वाफ बनवून फेकून द्यावं लागलं, जास्ती नाही, कोणी स्पर्श करायला दूर नाही. जे थंड आहे तिथे हा बरं थंड, तिथे जाऊन 8 दिवस ठेवलं तरी नीट राहिला, ते खराब नाही, त्याला सडलं नाही. तर ती वीज जर म्हणेल इलेक्ट्रिसिटी, न मी थंड केलं, न मी गरम केलं, न मी याला चटका दिला, न मी याला प्रिझर्व करून ठेवला, मी माझा स्वभाव आहे. इलेक्ट्रिसिटी मस्त भिंतीत आरामात मस्त फर्स्ट क्लास बसली आहे. आपलं आपलं घेऊन जा, ज्याचं ज्याचं स्वभाव. दुःखाचा जर अनुभव होतो आहे तर स्वभाव तसा आहे. मिया रोती क्यों सुरती वसिता, स्वभावस्त प्रवर्तते. जिथे तिथे दुःख पहिले दिसण्याचा स्वभाव आहे, दुःखाचा अनुभव पहिले घेण्याचा स्वभाव आहे, दुःखासाठी जसं ग्रहण करणं, स्पंज सारखा. आनंदाचा अनुभव होता तर स्वभाव आनंदी आहे मुळात, जसं म्हणतो. आत्मा नाही आनंद देत आहे ना दुःख देत आहे, दुसरं कोणी दुःख नाही देत आहे, सुख नाही देत आहे. आपली दृष्टी कशी आहे त्याच्याप्रमाणे.
होत आहे हे या श्लोकात म्हटलं. सर्व कर्माणी मनसा संन्यस्य असते सुखम वशी. मनातून जर डिस्कनेक्ट झाला, डिटॅच झाला, अपेक्षा रूपी जे कनेक्शन आहे, कनेक्शन काय अपेक्षा आहे, हे इथून काहीतरी मिळू शकते, ही वीज आहे आणि हे अप्लायन्स, हे मिक्सर आहे, फ्रीज आहे, हे दोन जग कनेक्ट झाले, तिथून मग प्रवाह सुरू झाला. पॉवर सगळी याच्यात आहे, ताकद सगळी याच्यात आहे आणि ते वापरायचं कसं हे युक्ती सगळी याच्यात आहे. या दोनचं जे कनेक्शन झालं, त्या ही पॉवर वापरून ही यांनी आपली युक्ती करून आपलं काम करून घेतलं मिक्सरने. जे काय पॉवर आपण आहोत, आत्मा, आणि युक्ती म्हणजे तो जो स्वभाव ज्याचा जसा आहे, डोक्यात जसं यंत्र फिट झालंय, मन बघण्याचं जसं यंत्र जे आहे, संस्कार जसे आहे, पूर्वजन्मीचे संस्कार, या जन्मीचे संस्कार, मन जसं आहे, मन म्हणजे युक्ती. कोणाचं मन मिक्सर आहे, कोणाचं मन रेफ्रिजरेटर आहे, कोणाचं मन हॉट वॉटर हीटर आहे. हे सगळे आपण मात्र, आपण आपलं मन नाही, मन आणि आपण एक नाही, मनासोबत संबंध नाही, मन नावाचा अवयवही नाही आत. मानून घेतलं, भ्रम झाला, चूक झाली, असमंजस मध्ये पडलं की आपण, आपलं मन जसं आहे तसंच आपण, आपले विचार जे आहेत तेच आपण. मनाला असं वाटतं म्हणजे मला असं वाटतंय, मनाला दुःख होतं म्हणजे मी दुःखी आहे, असं नाही आहे. भगवद्गीता जोर जोरात सांगते. मी सकाळचं ध्यान ज्यांनी मिस झालं, उशीर झाल्यामुळे त्यांच्यासाठी पुन्हा सांगतो. ध्यानात जे मी वाचून दाखवलं होतं, श्रुती संत सब ही कह रहे, ब्रह्मादि गुरु सिखला रहे, श्री कृष्ण भी बतला रहे, शुक आदि मुनि दिखला रहे, सुख सिंधु अपने पास है, सुख सिंधु की मीन हो, भोला लगा डुबकी सदा, मत हो दुखी मत दीन हो. श्रुति स्मृति पुराण वेद उपनिषद सब ही कह रहे, ब्रह्मा आणि ब्रह्मस्तंभ पर्यंत, ब्रह्मापासून जेवढे कुठले गुरु निर्माण झाले असतील तेही ते शिकवून राहिले. गुरुची शिकवण तीच आहे. श्रीकृष्ण स्वतः या सगळ्यांचा सर्जन करता भगवद्गीतेत बतला रहे. शुक ज्यांनी भागवत परीक्षितासमोर सांगितलं, शुक मुनी वेद व्यास त्यांचे वडील, भेद दिखला रहे आपल्या चरित्राने. काय एवढा मोठा सगळा पसारा ब्रह्मांड एका व्यक्ती, माझ्या डोक्यात प्रकाश करण्यासाठी भिडले आहे सगळेच्या सगळे पहलवान लोक. काय सुख सिंधु अपने पास है, सुख सिंधु जल की मीन हो. अरे तू मासोळी, तू तर सुखाच्या समुद्रात आहे, मस्त पोहून इकडे तिकडे बिंदा. हे काय का बरं तुझा असा गैरसमज झाला? लगा डुबकी सदा, मत हो दुखी मत दीन हो. मनाने स्वतः सुखाच्या समुद्रात पोहत असून मनाने मानून घेतलं की नाही, मी त्या बाहेर चिखलात फसली आहे, मी तडफडतो आहे, मला आता कापून मारणार आहे, खाणार आहे, असं काही नाही आहे. हे सगळे सांगून राहिले युगायुगांपासून. तू या जलासोबत एक आहे, तू सुखाच्या समुद्रात आत जाऊन बघ, विचार करून बघ. इथे जास्ती मन तू नाही आहे. जितकं जितकं मन मी म्हणजे तितकं मन पक्क होईल, त्याचं नियंत्रण होईल, कंट्रोल करेल, काबू करेल, कब्जा होईल आणि मग आपलं स्वतःची ओळख आपलं मनच होईल. मग दुःख सुखाचाच अनुभव आहे. सुखाचा जेव्हा केव्हा अनुभव झाला असेल, कधीही आयुष्यात सुखाचा अनुभव कुठल्याही झाला असेल, तर तो संपलाच. आणि तो संपला तेव्हा सोडून दुःखच देऊन गेला. म्हणूनच त्याला संपला म्हणलं, सुखाला. दुःखाचा जेव्हा केव्हा अनुभव झाला असेल, कितीही झाला असेल, तोही संपलाच. तो संपला तेव्हा सुख देऊन गेला, म्हणून त्याला संपला म्हटलं. तर आपण यांच्यापैकी कोणी नाही. मन नाही हा विचार करून मनाने संन्यास घेऊन सुखम वशी, नवद्वारे पुरे देही, न एव कुर्वन न कारयन. न ती व्यक्ती काही करते न करवून घेते. मी माझ्या इंद्रियांना, माझ्या हातपायांना ताकद मात्र देते. माझ्या अस्तित्वामुळे सूर्यप्रकाश न कोणाला जाळतो आहे, न नागपुरात 115-20 करून खूप तडफडून करून राहिला आहे, न इथे उलट होते आहे, आर्टिक मध्ये थंडी पडून द्यायला. ते महाराज योगी, परम योगी आपल्या मस्तीमध्ये आपण सगळीकडून, ज्याला जे जसं पृथ्वीचा गोल जसा आहे, त्याचा अँगल जसा आहे, बघण्याची दृष्टी जशी आहे, इथे असणाऱ्यांची बघण्याची दृष्टी तशी आहे, तर त्यांना जास्ती
हिट मिळते, इकडच्यांची लक्ष नाही म्हणून त्यांना हिट कमी मिळत नाही म्हणून ते बर्फावून बसलेले आहेत. सूर्याने काय केलं का, भेदभाव केला का, जास्ती याला कमी त्याला नाही. पृथ्वी गोल तिरपी फिरते ना, पृथ्वी सरळ गोल नाही फिरत, पृथ्वी थोडीशी तिरपी फिरते, माहित असेल. तिरपी त्याच्यामुळे सगळ्यांना समान नाही मिळत. जसं आपण भाजताना शेकताना डाळ हुरडा तर थोडं तिरपं करत जातं सगळीकडून सगळ्यांना मिळावं, तशी तिरपी तशी तर काही दिवसांनी सगळ्यांना थोडं मिळालेलं राहतं. कोणी विहीर खोदली, कोणीतरी डुबकी मारून आत्महत्या केली किंवा एका आंधळा जाऊन त्यात जाऊन पडला, तर त्याला जेलमध्ये टाकावं काय, ज्यांनी विहीर खोदली त्याला. त्यांनी विहीर गावाच्या कल्याणासाठी सगळ्यांना पाणी मिळावं म्हणून आपला पैसा मालकत आपली देऊन बोरवेल करून किंवा मोठा हौद करून ठेवला की सगळ्यांना पाणी मिळावं. कोणाचं डोकं फिरून त्यात जाऊन नेमकी उडी मारली तर हा त्याचा दोष का? नाही. तसंच आत्मरूपाने मी सामर्थ्य देतोय, मी जलाची व्यवस्था करतोय, मी सूर्यरूपाने प्रकाश देतोय. इंद्रिय हे जे आहे पगले माझे, हे आपल्या मतीप्रमाणे ज्याला जे जसं वाटेल तसं कोणाला तुमचं तुम्ही जा, मला काही घेणं देणं नाही. हा या श्लोकाचा अर्थ होता. तसे नुसतं आपल्यासाठी नाही, तो स्वतःसाठी म्हणतो. परमेश्वर, सर्वोच्च परमेश्वर, सगळ्यात मोठा देव जो कोणी असेल तो काय म्हणतो पुढच्या श्लोकात, 14व्या श्लोकात, न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. हे जे म्हटलं की जो ईश्वर आहे प्रभू म्हणजे ज्याच्या प्रभेने चैतन्य निर्माण. प्रभा म्हणजे प्रकाश ना, जसा आभा सूर्य आहे, सूर्याची आभा एकदा समजून सांगितलं होतं मागे काही महिन्यांपूर्वी. त्याच्या जवळ असलेली, त्याच्या सूर्याकडे पाहिल्यावर जे वलय दिसते किंवा चंद्राचं जे वलय दिसते हलकसं त्याच्यावरती, ती त्याची आभा, तेज ज्याला म्हणतो. एखाद्या कुठल्या महापुरुषांकडे गुरूंकडे आपण बघतो, संतांकडे म्हणतो तेजस्वी आहे. कसं काय, तुम्हाला काय तेज नाही? त्यांच्या चेहऱ्याच्या भोवती वलय आहे किंवा डोळ्यातून तेज आहे, जे काही म्हणत असेल ती त्यांची आभा आहे. त्यांच्या जवळ त्यांच्या भोवती असलेला जो प्रकाश असतो आणि ते दूर दूर जाणारी जे ती प्रभा आहे. सूर्याच्या भोवती त्याचं गरम पिवळं असं वलय दिसते आणि मग आपला इकडे सगळीकडे प्रकाश दिसतो, ती प्रभा. चंद्राच्या भोवती तसं तर प्रभू शब्दाचा परिभाषा आहे की चैतन्याचा जो सूर्य आहे, चेतना ज्याची आहे, सत्य, एक्झिस्टन्स, अस्तित्व मात्रचा जो सूर्य आहे, जे काही अस्तित्व आहे, जे ज्याच्या प्रभावामुळे, पुन्हा प्रभावामुळे अस्तित्व, सगळ्याचंच अस्तित्व ज्याच्यामुळे आहे, सगळ्यामध्ये जीवनशक्ती ज्याच्यामुळे आहे, चैतन्य ज्याच्यामुळे, समजण्याची शक्ती, ग्रहण करण्याची शक्ती ज्याच्यामुळे आहे, आणि जिथे कुठे जो काही कधीही कसाही केवढाही किती आनंद जो असेल, हे जो आपल्याला आता थोडासा आनंदाचा अनुभव होतो, कोणी ठीक नीट बोललं, काही खायला दिलं, काही प्यायला दिलं, कपडे दिले, गिफ्ट दिली, तर आनंद जो होतो किंवा काही समजते, लक्षात येते आपल्याला, किंवा सध्या आपलं जे अस्तित्व शरीर टिकून आहे, ह्या तिन्ही गोष्टी सत चित आनंद, सच्चिदानंद रूपी प्रभा जी आहे, ती ज्या मुख्य सच्चिदानंद घन सूर्य, तो प्रभू, आणि ही सच्चिदानंदची प्रभा, प्रकाश, म्हणून त्याला प्रभू म्हणतो. जनरल शब्दाने प्रभू एकालाच म्हणू शकतो प्रभू. प्रभू म्हणाला ठीक आहे, मान द्यायला चांगला, पण प्रभू फक्त एकच आहे. त्या सगळ्या प्रभूच्या प्रकाशातले आपण सगळे छोटे छोटे प्रभू म्हणून बघलो. भगवान एकच आहे, देव अनेक आहेत, 36 करोड देव आहेत, पण परमेश्वर एकच आहे, परम ईश्वर. शासन करता, शास्ता ज्याच्या नियंत्रणात आहे, ज्याचं सामर्थ्य आहे, आणि हितचिंतक, हितकारक आहे, त्याची सत्ता तो आपल्या भल्यासाठी वापरतो, आपल्या कल्याणासाठी देतो. तो ईश्वर एक अनुग्रह, 2 हात दिसतात त्याचे, जे समर्थ आहे कंट्रोल करायला, आणि जो आशीर्वचन देऊन उद्धार करण्याची पण ज्याची ताकद आहे, दवण्याची ज्याची ताकद आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, हे दोन्ही कार्य करू शकणारा तोच ईश्वर.
आणि परम ईश्वर फायनल शेवटचा तो एकच राहणार. 36 कोटी परमेश्वर राहिले तर खूपच गडबड होऊन जाईल. त्यांच्यामध्ये सतत स्पर्धा होईल, युद्ध सुरू होईल त्याच्यामध्ये. तिथे प्रभू शब्द आलाय. ओरिजिनल जो आहे, ज्याची मुख्य, जिथून हे सगळं काही ब्रह्मांड पसारा असेल, तो त्याच्याबद्दल काय म्हणतो श्रीकृष्ण, न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजती प्रभू. हे लोक जे 14 लोक, 14 भुवन. कोणते 14? भू भुव स्वहा महा जना तपः सत्यम. हे 7 वरचे लोक. आणि मग ज्याला पाताळ लोक आपण जनरल म्हणतो, तल, अतल, वितल, सुतल, पाताल, तलातल, रसातल. 7 खालचे लोक, 7 वरचे लोक. पृथ्वी मधली, वरच्या मधलं खालचा भू, भूलोक. ओम भू, ओम भुवा, ओम स्वहा, ओम महा, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम. ब्रह्मलोक, सत्यलोक. हे 14ही भुवन, ब्रह्माचाही जो लोक आहे, तोही शेवटी या 14 भुवनांपैकी आहे. तो काही परमनंट नाही. ब्रह्मालाही जावं लागतं. ब्रह्मालाही आपलं गाठोडं बांधून ब्रह्माचाही मृत्यू होतो, ब्रह्मदेवाचा. सत्यलोक सोडून निघून जावं लागतं जेव्हा महाप्रलय येतो तेव्हा. तर प्रभू लोकस, हे जे 14 लोक म्हणतात, 14 भुवन, 14 कॉस्मिक सिस्टम्स, ज्यांच्यामध्ये जीवन शक्य आहे. या सिस्टम मध्ये पृथ्वी ग्रहावर जीवन शक्य आहे, संभव. आता मोहिनी आणि तिच्यासारखे लोक शोधण्याचा प्रयत्न करतात की मार्स वर जीवन शक्य आहे का, तसं रिसर्च म्हणून. तर पण ह्या कुठल्याच लोकांमध्ये, 14ही लोकांमध्ये, म्हणजे पृथ्वीवर न कर्तृत्व न कर्माणे, प्रभू जो आहे, परम फायनल जो आहे, ते धंदे नाही करत बसत इथे की अरे मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे, हे करायला हवं, ते करायला हवं. त्याचं कर्तृत्वही नाही, त्याचे कर्मही नाही आहे. मग आहे कोण करते कोण आहे? न कर्म फल संयोग. एवढंही काय की कर्माचा आणि फळांचा संयोग तो नाही करून देत आहे की तू असं केलं ना, आता तुला असं मिळेल. तू असं कर म्हणजे तुला हे देईल मी. तो एक बसून त्याला धंदे नाही आहे की एक पाहून राहिला आहे की अच्छा याने असं केलं. ओ विश्वकर्मा, वो हिसाब किताब लिखो. त्या गोष्टी बरोबर आहे, पण हा ते देवांबद्दल आहे. मी परमेश्वराची गोष्ट करतोय. त्या गोष्टीत चूक आहे असं नाही म्हणत आहे. की कर्माचा लेखाजोगा किंवा विश्वकर्मा किंवा विश्वकर्मा तर बनवणार आहे. पण किंवा यमराज, म्हणजे ते सगळे देव आहेत म्हणून 36 करोड आहे. कारण इतके कामं करायला 36 करोड लागले त्यांना. कोणी हे पाहते, कोणी ते पाहते, कोणी काय करते, कोणी काय करते. पण परमेश्वर ज्याची मग तो मागे साक्षी गोपाल जो आहे, ज्याची आपण भक्ती करतो, आराधना करतो, तो डायरेक्ट नेऊ शकतो. तर आता आपले हाजी करून काम बनवण्यासाठी कोर्ट न्यायाधीशाला माहित आहे का? नाहीतर महापौर, नाहीतर मग कुठला मंत्री, मुख्यमंत्री, त्यांची चपराशांची चपलुसी करा, लाचलुचपत द्या. डायरेक्ट प्रधानमंत्री सोबत जर ओळख असेल, डायरेक्ट मोदींनी येऊन म्हटलं की हे काम करणं आवश्यक आहे, हे करून टाका. ताबडतोब एवढं पूर्ण देशातल्या सगळ्या नोटा रातोरात गायब केल्या. केवढी सत्ता, केवढी पॉवर. एवढ्या मोठ्या देशातली सगळ्यात मोठी लोकसंख्या असेल, इतके लपवलेले करोडो 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 अब्जो 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 रुपयांच्या नोटा एक रात्रीतून त्यांची सामर्थ्य, सत्ता, कारण पॉवर दिली आहे लोकशाहीने की नाही, बरखास्त, फिनिश. इथे 2-4-10,000 रुपयांसाठी पटवापटवी, लाचलुचपत करण्यासाठी तो मोठा महापुरुष जो कोणी असेल, महापुरुष म्हणण्याचा उद्देश नव्हता माझा, असतीलही महापुरुष, पण समर्थ पुरुष, ज्याला सामर्थ्य आहे, एका झटक्यामध्ये सगळं संपवून टाकू शकतं. तर छोटं काम तर नक्की करू शकतं. तसं कोणत्या देवाचे नवस बोलू, कोणत्या आरत्या म्हणू, कोणत्या पूजा करू, कोणत्या दिवशी काय खाऊ, कोणता व्रत उपवास करू, याला जर पकडला, जर सगळ्यांमध्ये तो स्वतः आहे, त्याच्या प्रधानमंत्रीच्या ऑर्डरप्रमाणे बाकी सगळे राज्य जसे चालून राहिले, तो प्रभू येऊन एकेकाचा हिशोब नाही ठेवत. तो प्रधानमंत्री जे काय 1.2 बिलियन लोकांच्या एकेकाचे खाते, वही खाते नाही पाहत बसला. त्यांनी एक सिस्टम बनवून दिली, नियम बनवून दिलाय, आणि दिवस ती सिस्टम मुख्य झाली. तसं या प्रभूंनी हे सृष्टी निर्माण करून कर्माची, धर्माची सिस्टम बनवून दिली की जो जसा करेल तो तसा भरेल. ज्याच्या मनात जशी इच्छा वासना होईल त्याच्याप्रमाणे त्याचा संयोग होईल.
जे काय आपल्याला मिळेल तेच होईल जे आपण दुसऱ्यांना दिलं आहे. असे जे ठोस ठोस नियम बनवून दिलेले आहेत, त्यांचा अभ्यास करून त्यांच्याकडे लक्ष देऊन आपली सुधारणा स्वतः जो करेल, त्याला मग त्याची जीवनाची कलाटणी होईल. तर पण अरे यांनी असं केलं, या देवाने असं केलं, त्या देवाने तसं केलं, तर असं नाहीये तो म्हणतोय. न कर्मफल संयोगम स्वभावस्त प्रवर्तते. हे नॅचरल लॉज आहे, नेचरचे लॉज आहे, निसर्गाचे नियम आहे. स्वभाव म्हणजे निसर्ग, सृष्टीचे जे बेसिक फंडामेंटल रूल्स आहेत, सिस्टम जी बनवून ठेवली आहे, डिझाईन जी केलं आहे, की लोकशाही म्हणजे काय? असं राहील, विधान भवन राहील, जे काय राहील, इतके राहतील, तितके राहतील आणि यांचं हे ते सगळं बनवून दिली. तर तो जाऊन मग प्रत्येकाच्या याच्यामध्ये त्याच्यासोबत जो अलाईन होईल, त्याच्यासोबत जो शरण ज्याला म्हणतो आपण, त्या सिस्टम प्रमाणे जो आपलं जीवन बनवेल, त्या लॉजमध्ये, त्या नियमांमध्ये जो राहील, त्याला कधी जेलमध्ये नाही जावं लागणार. स्पीड लिमिट जर ठेवली आहे, इतक्या स्पीडनी ही सेफ आहे. लायसन्स स्वतःजवळ ठेवणं आवश्यक आहे. हेल्मेट डोक्यावर घालायला हवे. नियम बनवून ठेवले. त्या नियमांचं पालन करून जो चालेल त्याला पकडून न लाचलुचपतनं जेलची भीती किंवा दुसऱ्याचं धन नाही चोरायचं. स्वतःच्या मेहनतीने करायचं हे सृष्टीचा नियम आहे. ते जो नियमांचं पालन करेल त्याला कोणी उगाच कामनादाम जेलमध्ये नाही टाकणार आहे. जे चोऱ्या दुसऱ्यांचं लुटेल, दुसऱ्यांचा मान लुटेल, गुण लुटेल, धन लुटेल, त्यांचं क्रेडिट लुटेल, त्याला देरच्या वेळ आज न उद्या तसं सहनही करावं लागेल. हा नियम आहे. तर मला जर आता काही दुःख होते आहे, माझा जर काही अपमान होतो आहे, तर जरूर पत्थर की लकीर हे सिस्टममध्ये आहे, की काहीतरी कुठेतरी माझी चूक झाली आहे, ज्याच्यामुळे गल्लत मला आता हे तर ते लक्ष तिथे न ठेवता ते स्वीकारून मुख्य लक्ष इथे, की आता पुन्हा असं का मला मिळू नये हा अनुभव. त्याच्यामुळे माझं आत्तापासूनचं जे वागणं, माझं बोलणं आहे, ते सुधारणं. ती सिस्टम बनवलेली आहे ईश्वराने. न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजती प्रभू. 14ही भुवनांमध्ये ब्रह्मासोबतही नाही मेस केलं त्यांनी आणि नरकातले नियम असं नियम बनवून ठेवले आणि बाकी नाही केलं, की याला अशी शिक्षा दे. तो नीट नाही करत आहे, त्याला अजून टोच, अजून थोडं कढईमध्ये तळ, त्याला अजून गरम रेतीत भाज. तो जाऊन प्रत्येकाच्या झंझटीत नाही करत. सिस्टम बनवली आहे. सिस्टम सोबत जो अलाईन होऊन व्यक्ती करेल त्याला त्याचं तसं फळ मिळेल. सिस्टम सोबत नाही करणार त्याला तसं भोगावं लागेल. परमेश्वर मनुष्यों के परमेश्वर बद्दल म्हणताय हा, हे गीता प्रेस गोरखपूरचे श्रीधर स्वामींचे ट्रान्सलेशन, माझे शब्द नाही आहेत. हे अत्यंत सूक्ष्म, सुज्ञ, जाणकार संत महापुरुषांचे भाषांतर आहे. माझी भाषा नाही आहे. आणि श्रीकृष्णाचे ओरिजिनल आहे, व्यासांनी लिहिलेलं आहे. तर कुठेतरी काहीतरी अर्थ असेल याला. परमेश्वर मनुष्यों के न तो कर्तापन की, न कर्मों की और न कर्म फल के संयोग की ही रचना करते हैं, स्वभाव ही बरत रहा है. विश्वास नसेल तर 5व्या अध्यायातला 14वा श्लोक भगवद्गीता अनेकदा वाचले असेल. 5वा अध्याय वाचून झाला असेल. 14वा श्लोक बरेचदा डोळ्याखालून गेलेला असेल. किती वेळा झाला असेल. स्लो डाऊन होऊन, थांबून, त्याला पकडून, की मग विचार करून, की मग हे होऊन का राहिलं? हे कसं होणार? यातून सुटका कशी होईल मग? तो तर म्हणतोय, की माझ्याजवळ नको या सुटक्यासाठी. मी नाही सुटका देऊ शकत दुःखातून. मी बनवलंही नाही दुःख. मी नाही दिलं आहे. स्वभाव आपला आत जा. स्वतःची सुटका स्वतः कर, विचार करून. ना? न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजती प्रभू न कर्म फल संयोग स्वभाव असतो प्रवृत्ती. म्हणून आपल्या स्वभावातला इतका निर्देश आपल्या स्वभावाकडे लक्ष द्यावं. आपल्या स्वभावात जर निरीक्षण करा, भिंग तिथे ठेवून जाड भिंगाचा चष्मा लावून, की कुठे काहीतरी जर खडा लागतो आहे, तांदूळात निवडणे काहीतरी चूक झाली, खडे काढून काढण्याची. मेथी टमाट्याची कोशिंबीर केली, रेती कणकण लागते, कुठेतरी रेती रांगली, अजून 1-2 दिन थोडं धुवायला हवी होती अजून स्वच्छ पाण्यातून. पुढच्या वेळेस आता जे झालं ते झालं. पुढच्या वेळेस मी अजून एकदा धुणार. पुढच्या वेळेस मी अजून चष्मा घालून खडे येणार. असं नको व्हायला म्हणून. हा गीतेचा निर्देश. तर आजचा अजून 1-2 श्लोक होऊ शकतात. तेवढे करून घेऊ. कारण की 18व्या श्लोकापासून जवळपास
17व्या श्लोकापासून, पण विशेष करून 18व्या श्लोकापासून खूपच धुरंधर हा 5व्या अध्यायाचं सगळं सामर्थ्य प्रगट होतं. पुढच्या सत्रात करू कदाचित आपला. 18व्या श्लोकापासून एकापेक्षा एक तोफगोळे की शक्यच नाही त्याच्यापुढे उभं राहू शकत. इतके सामर्थ्यवान. हा वन ऑफ माय फेवरेट, अत्यंत प्रिय अध्याय, 5वा अध्याय. आणि त्यात हे 18व्या श्लोकापासून तर कसं झेपायला नाही जात माझ्या बुद्धीला. जितके वेळा मी विचार केला ते माझा फ्यूज आउट झाला. माझ्या बुद्धीने ते झेपावलं नाही जात, इतकं सामर्थ्यवान श्लोक. त्याच्यामुळे कदाचित शक्य नाही होणार माझ्याच्याने त्याचं काही विशेष वर्णन करणं. हे आधीच कल्पना देऊन ठेवतो, कारण खूपच अतिसमर्थ वचन. त्याच्यामुळे पुढच्या रविवारी थोडी गडबड होईल माझी गीतायुगमध्ये. म्हणजे कळणार नाही काय बोलावं, कसं बोलावं. कारण की माझी इतकी ऐपत नाही आहे, माझी इतकी हैसियत नाही आहे, माझी किंमत तितकी माझ्यामध्ये धमक नाही आहे त्या श्लोकांचं काही बोलणं. पण कारण मी वाचतं तर माझं डोकं शांत होऊन, थंड होऊन आतल्या आत चाललं जात आहे. आता बाहेर काय निघा. तर ते 18व्या पासून आहे, पण 17व्या पासूनच त्याचे शेकोटीच्या जवळ जायला लागतं, ते थोडं थोडं गरम वाटायला लागतं. तसं 17व्या पासून थोडं थोडं त्याचा प्रभाव जाणवायला येतो. म्हणून कदाचित आपण 16 पर्यंत करून थांबवून देऊ. आता 15वा श्लोक काय? न अदत्ते कस्यचित् पापम न च एव सुकृतं विभुः अज्ञानेन आवृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. 15वा श्लोक. सर्वव्यापी परमेश्वर भी पुन्हा त्या स्वतःबद्दल बोलताय, परमेश्वराबद्दल बोलताय, फायनल देवाबद्दल बोलताय, सगळ्यात मोठ्या महादेवाबद्दल बोलतोय. सर्वव्यापी परमेश्वर न किसी के पाप कर्मों को और न किसी के शुभ कर्म को ही ग्रहण करता है. अज्ञान के द्वारा ज्ञान ढका हुआ है, उसी से सब अज्ञानी मनुष्य मोहित हो रहे हैं. जंतव हा शब्द वापरला. त्याचे 2 अर्थ होतात, निघू शकतात 2 अर्थ. जन्मवाचक आहे आणि अंत मृत्यूवाचक आहे. जंत या शब्दाचा मुख्य अर्थ तो आहे, जंत, जंतुवत. तेन मुह्यन्ति जंतवा, की जो जन्म मरणाला प्राप्त जे कोणी आहे ते मोहित होतात. म्हणजे कोणाबद्दल बोलतोय? माझ्याबद्दल बोलतोय कृष्ण. मी जंतू आहे, माझा जन्म झाला आणि माझा मृत्यू अवश्य होणार. एकच गोष्ट निश्चित आहे माझ्याबद्दल, फक्त बाकी सगळं निश्चित आहे. नित्य सन्निहित मृत्यू कर्तव्य धर्म संग्रह. सतत आहे माझ्यासोबत माझा मृत्यू. सगळ्यात जीवलग मित्र शंकराचार्यांनी म्हटलं, आदि शंकराचार्यांनी, बेस्ट ऑफ द बेस्ट फ्रेंड कोण? मृत्यू. कधी सोडत नाही बाबा, तो तुझ्या पाठीशी सतत. लहान लंगोटियार म्हणतो, लहानपणापासून बालमित्र होता आमच्या. अगदी लहानपणा त्या बालमित्राची तर नंतर भेट झाली असेल, बालक मंदिरात झाली असेल. जन्मापासूनचा जो मृत्यू होता आणि आता सुटून गेले, पण मरेच तो नाही सोडणार, तुला घेऊनच स्वतःसोबत आहे असा. तर त्याला आलिंगन द्यावं, आदि शंकराचार्य म्हणतात. त्याच्याकडे लक्ष ठेवून कर्तव्य धर्म संग्रह. तो का सतत आहे? मृत्यू नित्य सन्निहित मृत्यू सतत आठवण करून देतो. आपला हितचिंतक, सगळ्यात मोठा हितचिंतक मृत्यू कधी सोडत नाही, आठवण करून देते. बाबा रे, धर्माचा संग्रह कर बाबा, नीट वाग, बोल, हे पहा बरं, सत्कर्मातला गडबड नको देऊ, कारण मी केव्हा ना केव्हा सोडून द्यावं लागणार आहे. एकच कर्तव्य आहे बरं, सतत आठवण कानात सांगतोय आपला मित्र. एकच कर्तव्य आहे तुझं, धर्माला धरून. धर्म म्हणजे पूजा व्याप नाही, धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम नाही, धर्म म्हणजे स्वधर्म. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये स्वधर्मे हा श्लोक झाला आपला. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. आपल्या स्वभावात इथेही म्हटलं आपल्या. तर न अदत्ते, दत्त म्हणजे देणारा, दत्त गुरु. दत्त म्हणजे देणं. दद इति ददत, ददामि बुद्धी योगम तम तेन यामुपयांति ते. पुढे येईल हा श्लोक की मी
बुद्धी, त्यांच्या बुद्धीत प्रकाश देतो. ददामी, दद आम्ही, मी कृष्ण म्हणतो दद म्हणजे देतो. दादा म्हणतो आपण, जो देणारा असतो तो दादा जो झाला आहे त्याला दादा म्हटलं जातं. त्यांनी देण्याचा स्वभाव करावा तरच खरा दादा आहे. घेण्याचा स्वभाव असणारा दादा नाही, म्हणण्याचे योग्य नाही, त्याला दादा म्हणून सोडावा. दादा तोच, कारण दद पासून आलाय, मोठा भाऊ आहे. मोठ्याचा भावाचं एकच कर्तव्य, छोट्या भावाला देणं, न कधी घेणं, नाही तर दादा नाही. तर तो दद पासून आलेला दत्त म्हणून दत्त गुरूंचे महात्मा, ते महात्मा नुसते देणारा अवधूत, स्वतः अवधूत, लंगोटी कमंडलू काढी घेऊन सगळ्यांना सगळं देणारा दत्त, म्हणून दत्त गुरु परम गुरु, म्हणून तो समर्थ, म्हणून तो स्वामी, म्हणून तो गुरुराज, गिरिराज मध्ये निवास करणारा. तर पण या शब्द इथे अर्थ काय, देणारा, देणं, न दत्ते कस्यचित, कधीच कोणालाच, काय पापम, तो असं केला ना मी तुला अशी शिक्षा देतो, कधीच नाही. देव म्हणतोय न दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम. अरे हा, तू असं असं केलं का, घे मी तुला तुझी लॉटरीचा नंबर लावून देतो, तुझी कोर्ट केस मी जिंकवून देतो, तेही नाही. स्वतःच महाबाप म्हणून राहिला. न दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभु. पहिले प्रभू शब्द आला, आता विभू शब्द आला, दोन्ही त्याच्याचकडे संकेत करताय. विभू म्हणजे सर्व व्याप्त, सगळं बघणारा, सगळीकडे असणारा. विभू म्हणजे तो जे अस्तित्व, असं शक्य नाही, अशी जागाच नाही कुठे जिथे तो नाही आहे. असा कुठला काळच नव्हता आणि होऊ शकणार नाही जिथे जेव्हा तो नाही राहणार. तर म्हणजे कोण, असं कुठलीच जागा नाही. आता इथे मी अमेरिकेत बसलोय आणि तिथे तुम्ही भारतात बसलाय, पण विभू शब्द त्याच्याबद्दल काय म्हणलं, अशी कुठलीच जागा नाही जिथे तो नाही, म्हणजे तोच एकच, तोच तिथे आहे तुमच्याजवळ, तोच माझ्या खोलीतही आहे. बरं, माझ्या पोटामध्ये, माझ्या नाकात, कानात, माझ्या तोंडात जी आत, माझ्या कंठात जी हवा आहे ती, अशी कुठलीच जागा नाही जिथे तो नाही. तर मग माझ्या पोटातही आहे, म्हणजे केसात अणु अणुत रमणारा तो विष्णू, विश्वाच्या अणुत अणुत व्याप्त तो विष्णू, विभू. पहिले सत्ययुगात खूप जास्ती देवाचं प्रागट्य होतं, कलियुगात नाही, सर्व काळ असणारा. तर सगळीकडे आहे, आत्ताही आहे आणि इथेही आहे. तर मग माझ्यातही आहे. मी दुःखात असते तेव्हाही असतो माझ्याजवळ, माझ्यात. मी सुखात असते तेव्हाही असतो माझ्याजवळ. मला कोणी माझे हार घालतात तेव्हाही असतो, खेटरांचा हार घातला तेव्हाही असतो. एक तो माझा सखा, माझा विठू, माझा पांडुरंग, माझा गोपाल, माझा कान्हा सतत माझ्यासोबत असतो, तो विभू. आणि तो असतो, तो हे धंदे नाही करत, थांब मी तुला शिक्षा देतो, थांब मी तुला अजून थोडेसे लाडू आणून देतो. न दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभू. सुकृती आणि दुष्कृती, सुकृत असं करणं, दुष्कृत स्वभाव, आपल्या स्वभावाने आपलं नरक आपण बनवतो, आपलं स्वर्ग आपण बनवतो, हे कृष्णाचं म्हणणं आहे. स्वर्ग आणि नरक इथेच आहे, आत्ताच आहे, त्याचं म्हणणं आहे. ह्यात नगदी रोकड मालवाला देव आहे हा. कृष्णाच्या उधारीवर काहीच माल नाही, कधीच. भूक लागली तर चोरून खाय, भूक लागली त्याच्या सख्यांना, त्याला सूर्याचा सूर्यप्रभा, जपा कुसुम संकांशम काश्यपेयम महद्युतिं तमोरिम सर्व पापग्नम प्रणतोस्मि दिवाकरम. हा दिवाकर, देव प्रकाश, करम हात, याचे हजारो हात, प्रकाश रूपी हात असणारा दिवाकर, संपूर्ण आकाशातल्या शंका निर्मूलन करणारा, अंधकार निर्माण करणारा, जपा कुसुम संकांशम. कश्यप ऋषींचा पुत्र, पहिले ब्रह्म ऋषी, दिती आणि आदिती, दोन पत्नी असलेले. दितीचे पुत्र दैत्य, आदितीचे पुत्र आदित्य. याचं नाव आदित्य आहे सूर्याचा.
पहिला प्रथम पुत्र आहे. कश्यप ऋषी आणि आदिती माता चा पहिला पुत्र, म्हणून याला नाव आदित्य म्हणतात सूर्याचं. काश्यपेयम महद्युतिम तम अरिम तमोरिम, हे गीतेतलं नाही, हा श्लोक आहे शास्त्रांतला. तम म्हणजे अंधकार, अरी म्हणजे शत्रू, अंधकारांचा दुश्मन, अंधकाराचा शत्रू. म्हणजे आपलं अस्तित्व मात्राने अंधकार नाश करणार. त्याला कुठलं आयुध नाही घ्यावं लागत, शब्द नाही द्यावा लागत, कुठला नियम नाही, नुसत्या अस्तित्व मात्राने महाराज अंधकाराचा नाश करतात. ईश्वराचं ज्ञान, गीता स्वतःच्या अस्तित्व मात्राने आपला भेद दूर करते, संभ्रमात काढते. तमोरिम म्हणून त्याच्यासाठी त्याचे जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्युतिम. पापरूपी जसं अंधकार दूर करणार. तर इथे परत यायचं तर सर्वव्यापी परमेश्वर न किसी के पाप कर्म को और न किसी के शुभ कर्म को ही ग्रहण करते हैं, किंतु अज्ञान के द्वारा ज्ञान ढका हुआ है, उसी से सब अज्ञानी मनुष्य मोहित हो रहे हैं. उलटच भलतच काहीतरी आपली धारणा होते, भलतच काहीतरी आपण म्हणतो. देव परीक्षा घेऊन आला, देव परीक्षा घेऊन आला, देव परीक्षा घेऊन आलाय. खूप परीक्षा घेतली. एक हाडमासाचा माणूस आहे. माझ्या मुलाची मी परीक्षा घेऊन आजपर्यंत कधी त्याला त्याच्यासाठी नाही केलं. आईचं हृदय आहे. लहानपणी परीक्षा घेऊन दूध पाजलं का? परीक्षा घेऊन शाळेत पाठवलं? की कोणाला कपडे घ्यायचे नाही घ्यायचे, पहिले परीक्षा घेतली? नाही, हृदय दुखते. आपल्याला कमी असलं तर पहिले दुसरं आपल्या बाळाला मिळावं. जेवढं होईल जसं हात राखून पहिले त्याचं. पण हा आई कुठल्या आईपेक्षा कमी राहील परमेश्वर? कुठल्या बापापेक्षा कमी आहे? सगळ्या आयांचा आई आहे, बापांचा बाप आहे. आणि ह्याचा जीव सतत तुटतोय. सतत युगांपासून त्याचा प्रणाम प्रभू. सतत हा असे धंदे करेल, परीक्षा घेतो आणि हे यांना मी देतो, त्यांना मी नाही देत. त्या प्रेमाचं भुकेला आहे. सबसे ऊंची प्रेम सगाई, दुर्योधन को मेवा त्यागो, साग विदुर घर खाई. एकच याचं मागणं आहे, एकच भूक आहे, एकच तहान आहे, एकच उद्देश आहे, एकच कारण आहे, प्रेम. प्रेम आणि परीक्षा एकमेकाला काटणारे आहेत. प्रेम आणि परीक्षा एकमेकाचे विरोधी आहेत. प्रेमाची परीक्षा नसते, परीक्षा घेऊन केलं जातं ते प्रेम नसतं. प्रेमात घेणं काहीच नसतं, प्रेमात अपेक्षा काहीच नसते. प्रेम फक्त देण्याचा व्यवहार असतो. इथे तो स्वतःही म्हणून राहिला की मी असं नाही हे पाहत बसत. त्यांच्या विचारांना त्यांनाच त्रास होतो, बस एवढंच आहे. त्यांचं त्यांनाच सुख मिळते, त्यांचं त्यांनाच दुःख मिळते. स्वभावस्तु प्रवर्तते. प्रभू नाही करत, विभू नाही करत. दत्त गुरु शक्यच नाही आहे की काहीतरी मनात खूप कारस्थान करून परीक्षा घेऊन काही आणि मग याला असं टाकणं आणि त्याला तसं करणं. इथे तर ब्रह्मा विष्णू महेश 3 एकाच झालेले. बापा याच्यापेक्षा अजून कोण असं असू शकतं? मग भोले बाबा, भोला शंकर, भोल्यातला भोला, साध्यातला साधा, इतका सरळ हृदय, इतका प्रेमी, इतका साधा, सर्व समर्थ, महासमर्थ, परम 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 परमेश्वर शिवशंभो. आणि अगदी आशुतोष, थोडक्याने त्यांनी मानून घेणार. आशुतोष त्याचं नाव. एक लोटाभर पाणी देऊन प्रसन्न होणारा देव. त्याच्याच त्याच्या माथ्यातून निघाले गंगेने सगळीकडे पाणी त्याच त्याला देऊन बाल लीला आपण करणं, दुधाचा अभिषेक आपल्या बाळकासाठी, तो संतुष्ट होणारा आशुतोष शिवशंभ सदाशिव, ज्याला काही सगळं सगळं सोडून बसलेला देव, वैराग्यवान, धगधगीत. ज्ञानम वैराग्यम ऐश्वर्यम यश श्री समुदायतम, त्याचे जे संपूर्ण ज्ञान आहे, संपूर्ण वैभव प्राप्त आहे त्याला, संपूर्ण सामर्थ्य आहे. डोळा उघडून जाणून खा त्रिलोकी, एवढं की त्याला कंट्रोल कसं करावं, इतकं सामर्थ्य. पण सगळं सोडून समाधीत शंकर सहज स्वरूप संहारा, लागी समाधी अखंड अपारा. तो हे धंदे करायला नाही. परीक्षा केली, त्याला असं दिलं, त्याला तसं केलं. तो नुसता प्रेमळ आहे, पगला आहे, नुसता प्रेम प्रेम प्रेम.
तसाच कृष्ण, तसाच राम. रामाच्या चरित्रात शक्य आहे कुठे रामाच्या चरित्रात अभ्यास केला तर की इतका सरळ, सीधा, सोपा, धर्म धुरंधर राम परीक्षा घेऊन नाही, शबरीची परीक्षा घेतली. शबरीने बोरांची परीक्षा घेऊन तो जसा आहे तसं ग्रहण करणारा राम. द्रौपदीचे जोडे ओढून आपल्या पितांबरात ठेवणारा, पायाचा आवाज होईल ते लक्षात येईल ती चालली आहे आणि ते दुष्ट लोक आहे, तो चपला काढून जा तू तिथे माझ्या तिथे ठेवणारा. परीक्षा घेतली, वस्त्रहरणच्या वेळेला असं परीक्षा घेतली म्हटलं की किती पूजा केल्या, किती अभिषेक केले, किती आरत्या केल्या, काय देशील, काय काय कबूल करते, नवस कोणता बोलते, मग पाहतो मी किती. नाही, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. एक साडीचा चिंदी फाडून त्याच्या बोटाला बांधली. राजसूय यज्ञात शिशुपालाच्या वधानंतर सुदर्शन चक्र चिडून गेलं होतं सुदर्शन चक्र सुद्धा की माझ्या प्रभूला शिशुपाल शिव्यावर शिव्या घेऊन राहिला. ते सुटायची वाट पाहत सतत केव्हा जाण्याची मान कापतो आणि ते म्हणे नाही, याच्या आईला मी वचन दिलंय 100 गुन्हे सहन करेल. नाही, थांब तिथे थांब. सतत त्याचं उच उच होते सुदर्शनाची. आणि जेव्हा 100 झालं तर वाट पण फटाकन सुटली जसं, आणि येऊन तितक्याच गरम तळपत्या रागाने सुदर्शन चक्रानं पुन्हा वापस आला. तर त्याची चुकीने त्याचं बोट कापला गेला. उल्लेख आहे श्रीकृष्णाचा. टपकन रक्ताचा थेंबाला. तर द्रौपदी तर नवलखार घातला, भरझरी शालू घातला, काही विचार न करता ही कथा सांगून झालेली आहे, पण उल्लेख करण्याला काय. युधिष्ठिर म्हणाला, अरे अरे नोकर जल्दी लाव. आणि अजून नकुल साधे जाऊन आले की बँडेड कुठे आहे आणि कापूस कुठे आहे. आणि आपल्या याच्यात तिने टळगण फाडली आपला शालू आणि पहिले जाऊन त्याच्या चरणाची बसून त्याला बांधली आणि तो तिच्याकडे हसून बघतोय. कृष्णे सखे, या चिंधीत जितके दोरे आहेत एका एका कंठ इथे थांबून जातो. एका एका दोऱ्याचे 1000 साड्या मी पुरवल असा एक काळ येईल पुढे. निश्चिंत राहा तू सखे. कृष्ण, मी कृष्ण तुझा सखा आहे. परीक्षा घ्या. वस्त्रहरणाच्या वेळेस जसा म्हटला हे कृष्ण, तर त्या एका एका चिंधीच्या 1000 साड्या येऊन. कोणता दुर्योधन, कोणता दुःशासन, कोणाच्या बापाची ताकद नाही. हा परीक्षा घेणारा देव नाही आहे, तर तळपणारा देव आहे. केव्हा मी माझ्या मुलांना बाळांना सुख आनंद प्रेम देऊ. आपली चूक होते बाबा, आपली चूक होते. आपण आपला नरक निर्माण करतो, आपण आपला स्वर्ग ठेवू शकतो. खिडकीचा पडदा बंद केला. चला, झाला आता आजचा. तर कळलं असावं. मोह्यंती म्हणजे मोह झाला. जंतवाच मी 2 शब्द सांगत होतो. एक तर जन्म मरण, लाला तो मरण प्राणा म्हणजे आपण सगळे. पण जंतू सारखे चिखलात किडे नालीतच पडून राहिले. बस तेच ते त्याच्यातच रत असलेले, तिथून बाहेर न निघू शकणारे, अजून तिथून उडी मारून उड्डाण करून वरची दृष्टी न घेऊ शकणारे ते जंतू काय तर जमिनीत घुसतात. गेंडूर पाहिला जमिनीतच घुसतात. वर वृत्तीच नाही, वर उठण्याची, सोडण्याची आणि उठण्याची वृत्तीच नाही. तर त्याच त्या गोष्टीमध्ये, त्याच मान अपमानाच्या गोष्टीमध्ये, तेच राग लोभ, तेच हेवे दावे, तेच घेणं देणं, त्याच्यातच अजून धसून बसणारे त्यालाही जंतू म्हणतो. तर ते न मोह्यंती जंतवा, वर जायचं तर खाली घुसून राहिले. म्हणजे मोह झाला. मोह म्हणजे उलटी बुद्धी, जे नको ते हो आणि जे हो ते नाही करणारे. तर ते न मोह्यंती जंतवा, अज्ञान के द्वारा भ्रम झाला, जे जसं आहे तसं कळलं नाही म्हणून. आजचा शेवटचा श्लोक. ज्ञानेन तु तज्ज्ञानम येषां नाशितमात्मनः, 16वा श्लोक. तेषां आदित्यवत् ज्ञानम प्रकाशयति तत्परम. परंतु जिनका वह अज्ञान परमात्मा के तत्व ज्ञान द्वारा नष्ट हो गया, कर दिया गया है, उनका वह ज्ञान सूर्य के सदृश
वो सच्चिदानंद घन परमात्मा को प्रकाशित कर देता है. एवढं प्रकाशित होते की मग पडदा आपलं झेपाला नाही जात. म्हटलं ना माहिती झेपाला नाही जात. हा प्रकाश आहे आणि हे गीतेचे योग वचने झेपाला नाही जात. क्षमता नाही, पात्र नाही तितकं सुपात्र, इतकं सक्षम पात्र नाही आहे. सीमित पात्र आहे इथे या खोपडीमध्ये. थोडं थोडं कळतंय. पूर्ण नाही झेपालाच नाही जात. फ्यूजच उडून जातं पुन्हा पुन्हा तसा. तर ज्ञानेन तू तज्ज्ञानम येषाम नाशितमात्मना. अंधार दूर करायसाठी काय करावं लागेल? किती बादल्या आणायला लागतील, किती लोक गोळा करायला लागतील कि आओ आओ चलो सब बैठो बाद में लाडू चिवड़ा सबको बांटेंगे, लेकिन पहले ये बाल्टियां लेके अंधेरे को बाहर निकालना है अपने को. बहुत अंधेरा हो गया. त्यांनी निघेल का अंधार नाही. मग दुसऱ्या काही तलवारी भाले खूप आणून ठेवले, सगळे अस्त्रशस्त्राने सिक्युरिटी आली, पहारेदार त्यांनी निघेल नाही अंधार. त्यांनी अच्छा ठीक आहे धनाची व्यवस्था केली, सगळं खूप पैसे गोळा करून ठेवले की चला आता जितके जो मुंह मांगा दाम दे दे, चलो निकलो जाओ इधर से ले जाओ. नाही, अंधार नष्ट करायसाठी फक्त खटकन बटन दाबून प्रकाश उजेड करावा लागेल. एकच इलाज, एकच पर्याय. तसंच अज्ञान नष्ट करायसाठी एकच इलाज, ज्ञान प्राप्ती करावं लागेल. अज्ञान मध्ये काय ज्ञान आहे? अज्ञान. तो दूर करावं लागेल. तर उरलं काय? ज्ञान. तसा ठीक आहे. आपण काय ज्ञाने तज्ज्ञानम येषां नाशित आत्मनः. ते ज्ञान आत्मनः आहे, मनाच्या आत आहे, आत्म्यात आहे. आत्मनः आपल्याच आत आहे ते ज्ञान. विचार करून जो करू शकली ते. तेषाम आदित्यवत ज्ञानम. आत्ताच आदित्य शब्दाची व्याख्या केली होती. आदितीचा पुत्र, काश्यप पुत्र, काश्यपेय. तमोरिम सर्व पापघ्नम प्रणतोस्मि दिवाकरम. सगळ्या पापांचा अंधकाराचा नाश करणारा इथे तोच उल्लेख आला. प्रकाशयति तत्परम ते म्हटलं. याचा पुढच्या वेळेस सुरुवात करू. इथून विचार करू शकतो आपण आपल्या मनाने की आपल्याच मनात जर सोल्युशन दिलेलं आहे, आपल्याच मनात विचार करून जर इलाज आहे, तर आपण का नाही वापरत आहे? करू शकतो का? तो म्हणतोय तर असं असणारच ना. सो एखाद दुसरा श्लोक संस्कृतमध्ये म्हणू आणि मग ध्यान करू. आज जे पहिले 2 श्लोक केले ते मी थोडे म्हणतो, तुम्ही थोडे म्हणा. 11वा आणि 12वा श्लोक. कायेन मनसा बुद्ध्या केवलै इंद्रियै अपि. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि. केवलैरिंद्रियैरपि म्हणजे काय? केवलै इंद्रियै अपि. अपि म्हणजे जरी सुद्धा. काया शरीर, मन, बुद्धी या तिन्ही कायेन मनसा बुद्ध्या आणि इंद्रियांनी जरी कार्यरत असला. पुढचे योगिनः कर्म कुर्वन्ति. योगी जर कार्य इंद्रियांनी, हातापायांनी, बुद्धीनी कार्यरत जरी दिसली, योगी असला तरी योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्म शुद्धये. संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. फळांचा संग सोडून मनातून सुटलेले असतात. तर कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. अजून एक श्लोक म्हणू आणि मग थांबू. 12वा श्लोक. युक्तः कर्म फलम त्यक्त्वा. युक्तः कर्म फलम त्यक्त्वा. युक्त म्हणजे जो युक्त झाला आहे, चिपकला आहे, योगी आहे, कर्मफळाचा त्याग करून शांतिम आपनोति नैष्ठिकीम. शांतिम आपनोति नैष्ठिकीम. निष्ठावान, लॉयल पीस, स्टेडफास्ट पीस. अयुक्त
त्याचे विरुद्ध उलटे मात्र दुसरे लोक अयुक्त कामकारेण, इच्छा प्रेरित कर्म करतात. काहीतरी इच्छा झाली म्हणून, इच्छेमुळे, कर्तव्यामुळे नाही, इच्छापूर्तीसाठी. अयुक्त कामकारेण त्यांची गती काय होते? मग फले सक्ती होते. जेलमध्ये टाकलं जातं, बंधनाचा अनुभव, दुःखाचा अनुभव. फले सक्तो निबद्धते, नीट बांधल्या जातात. निबद्धते, व्यवस्थित बंधनात पडतात. जास्ती चॉईसेस नाही राहत. मग जसं आहे तसं राहावं लागतं. जे आहे जसं आहे तसं. जेव्हा की बादशाह सारखं राहण्यासाठी जन्म होता तसं फ्रीडम. तर युक्त कर्म फलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम अयुक्त कामकारेण फले सक्तो निबद्धते. झालं. आजचं इथे थांबू. पुढच्या 16व्या श्लोकापासून सुरुवात करू. 16-17 थोडेसे हलके आहे आणि मग 18व्यापासून मी जसं म्हणले एकदम डायरेक्ट सूर्याकडे पाहू नाही शकत आपण. ते बंद करावं का पडतात तसे आहे. 18व्या श्लोकापासून डायरेक्ट नाही एकदम पचणार. मला नाही अजून पचला. ठीक आहे. जय श्री कृष्ण. थोडा वेळ ध्यान करू आणि मग प्रसाद वितरण आपला.